भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिलेला जेसीबी चालू आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी गेलेल्या आकाश विष्णू शिंदे वय 30 याला मारहाण करून जबरदस्तीने दारू पाजून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। ही घटना सोमवारी 7 एप्रिल रोजी अक्कलकोट रस्त्यावरील इस्कॉन मंदिराजवळ घडली। या प्रकरणी कल्लप्पा वाघमोडे याच्यासह 6 जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी: विडी घरकुल गोंधळी वस्ती परिसरातील बालाजी अपार्टमेंट मधील रहिवासी आकाश विष्णू शिंदे याचा जेसीबी कल्लप्पा वाघमोडे आणि सिद्धप्पा वाघमोडे यांना भाडे तत्वावर चालवण्यासाठी दिला होता। तो चालू आहे किंवा कसे हे पाहण्यासाठी गेलेल्या आकाश शिंदे यास तुला काय करायचे आहे, जेसीबी चालू असू नाही तर बंद असू दे असे बोलून कल्लप्पा याने मागून डोक्यावर लोखंडी पाईपने आणि सिद्धप्पा वाघमोडे याने बाजूला पडलेल्या प्लास्टिक पाईपने फिर्यादीच्या डोक्यात मारून गळ्यात हात घालून जमिनीवर खाली पाडले। त्यावेळी वाघमोडे याच्या गाडीवरती असलेले चौघे ड्रायव्हर तिथे होते। यावेळी प्रवीण जमादार आणि परशुराम कोळी यांनी आकाशचे हात धरले। त्या स्थितीत अरुण काळे, सिद्धू स्वामी यांनी पाय बांधले। दरम्यान कल्लप्पा वाघमोडे, सिद्धप्पा वाघमोडे यांनी आकाश शिंदे याच्या सर्वांगास लोखंडी पाईपने आणि पीव्हीसी पाईपने मारहाण केली, तसेच जबरदस्ती करून दारू पाजली। त्यातच पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली तर तुला जीवे ठार मारून टाकतो अशी धमकीही दिली। पोलीस उपनिरीक्षक बनसुडे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।